तुमचे घावण बिघडतात ना, कधी तव्याला चिटकून बसतात, कधी त्यांना जाळी पडत नाही, व्यवस्थित होत नाहीत, असं जर होत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. एकदा या पद्धतीने करून पहा, तुमचे पण असे छान लुसलुशीत जाळीदार असे घावण तयार होतील. यासाठी इथे मी सुरुवातीला पातेलं घेतलेलं आहे. या पातेल्यात आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत घावण्यासाठी. तुम्हाला जेवढे हवे आहेत करायला तेवढे पीठ घ्यायचं. पिठाचं मोजमाप असं काही नाही आहे, जेवढे करायचे तेवढे पीठ घ्यायचं आपल्याला. आणि पीठ दळून आणताना एक तुम्हाला टिप्स सांगते की 1 किलो जर तुमचे तांदूळ असतील तर त्या तांदळामध्ये तुम्ही 50 ग्रॅम उडदाची डाळ घाला. त्याच्यामुळे काय होईल की तुमचं जे घावण आहे ते चवीला पण छान होतात. आणि इथे जो तांदूळ वापरला आहे तो मी राशनचा तांदूळ वापरलेला आहे. याची घावणं छान होतात. इथे आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायले. आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एकदम पातळ करायचे. जेवढं तुम्ही हे मिश्रण पातळ कराल तेवढे पातळ आपले डोसे आणि जाळीदार डोसे तयार होतात. तर इथे माझं हे पातेलं छोटं पडायला आहे. पुढे मी याला मोठ्या पातेल्यात ओतून घेणार आहे. हे पहा, तुम्ही जेवढं पीठ ह्याचं पातळ कराल तेवढे डोसे छान जाळीदार पडतात. हे आपली डोस्याचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे मी. तोपर्यंत आता इथे बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी बटाटे इथे उकडून घेतलेले आहेत मी. याची साल वगैरे काढून घेते. आता आपल्याला याच्यासाठी मोकळी साधी सिंपल अशी बटाट्याची भाजी मी करणार आहे. नारळाची चटणी देखील तुम्ही याच्यासोबत करू शकताय. बटाटे सोलून घेतलेले आहेत. नेहमी आपण बटाट्याची मोकळी भाजी करतो तशीच भाजी मी बनवायला लागली आहे. हे बटाटे आता मी कट करून घेणार आहे. फोडणीसाठी मिरच्या घेतलेल्या आहेत. एक लसणाचा कांदा सोलून घेतलेला आहे. थोडे खोबऱ्याचे तुकडे घेतलेत आणि आल्याचा एक तुकडा टाकलेला आहे. हे आता बारीक वाटण करून घेतोय. मिरचीचे तुकडे टाकण्यापेक्षा असं मिरची बारीक करून टाकली तर सगळ्या बटाट्याच्या भाजीला एकजीवपणा येतो. तिखट सगळीकडे सारखं लागतं. आता हे बटाटे मी कट करून घेते. इथे बटाटे छान मॅश करून घेतलेले आहेत मी बारीक. आता भाजी करूया आपण. गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करायला. याच्यात 3 ते 4 पळ्या तेल घालून घेते. बटाटे जास्त असल्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलेलं आहे. तेल तापलं की 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा जिरं आणि लसण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट केली, खोबरं घालून केलेली ती एक पूर्ण पेस्ट घालून घ्यायची. आणि अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. एक मोठा कांदा कट करून घातलेला आहे. हे छान आता तेलात व्यवस्थित आपल्याला ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे. याच स्टेजला तुम्ही तिखट टाकू शकता. थोडंसं हवं असेल तर आपण ऑलरेडी मिरची टाकलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं टाकू शकता. हे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता माझ्याकडून थोडंसं तेलामध्ये हळद टाकायची विसरलेली आहे. त्याच्यामुळे मी आता वरतून टाकणार आहे. नंतर टाकली तरी चालते आणि तेलात टाकली तरी चालते. तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय. छान मॅश करून घ्यायची भाजी, जेणेकरून आपल्याला ती आपल्या घावणाबरोबर खायला सोपी जावी म्हणून, किंवा त्याच्यात रोल करायला पण सोपी जावी म्हणून मॅश करून करायची ही भाजी. तर याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आणि बटाटे आपले अगोदरच शिजलेले असल्यामुळे थोडीशी मी कोथिंबीर घातली. आता एक झाकण घालून 5 मिनिटं जरी ठेवलं तरी ही भाजी पटकन होते. बटाटे ऑलरेडी आपले शिजलेले आहेत. हे पहा, छान मस्त अशी झालेली आहे. एक 5 मिनिटानंतर ही छान शिजली. तुम्ही पाहू शकता. एकच वाफ काढून घेणार आहे मी याचे 5 मिनिटासाठी. तर हे काय झाले, पातेलं माझं छोटं पडलेलं आहे आपलं घावणाचं मिश्रण. त्याच्यामुळे मी इथं मोठ्या पातेल्यात हे काढून घेते. आता इथं तुम्हाला जर घट्ट वाटत असेल, आता थोडंसं मला घट्ट वाटलंय म्हणून मी याच्यात परत थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे. एकदम पातळ असं हे मिश्रण केलेलं तुम्ही पाहू शकता. पळीला देखील ते चिकटलेलं नाहीये. एवढं पातळ करायचंय. आणि इथे तुम्ही मीठ टाकताना थोडंसं जपून टाका, कारण मिठाचं प्रमाण आपल्याकडून हे घावण जास्त मिश्रण जास्त बघून जास्त होऊ शकतं.
घावणाचं मिश्रण तयार झालंय आणि इकडे बटाट्याची भाजी देखील आपली छान तयार झालेली आहे। याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते। तुम्हाला आवडत असेल तर याच्यात तुम्ही चिमूटभर साखर देखील घालू शकता, त्यामुळे देखील छान चव येते बटाट्याच्या भाजीला। हे पहा, खूप मस्त चमचमीत अशी ही बटाट्याची भाजी घावणाबरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता तवा ठेवते मी घावणासाठी गरम करायला आणि तवा चांगला कडकडीत फुल गॅसवरती गरम करून घ्यायचा आणि असा पाण्याचा एक शिंतोडा मारून घ्यायचा आणि हे पाणी पूर्ण सुकू द्यायचे गॅस तव्यावरचं। तवा एकदम गरम होऊ द्यायचा आहे आणि ह्या फुल गॅसवरतीच हे घावण आपल्याला सोडायचं आणि घावणासाठी मी फुलपात्र्याचा वापर केलेला आहे। ते फुलपात्र वापरल्याला सोपं पडतं। तर छान तवा तापला की त्याच्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचंय। गॅस फुल ठेवायचा आहे जेव्हा आपण घावण सोडतो तेव्हा आणि तव्याच्या कडेने हे सोडत जायचे, त्यामुळे सोपं जातं। तुम्ही मधून जर सोडायला सुरुवात केली तर मध्ये जाड होऊन कडेने पातळ होतं मग, आणि कसंही तुम्ही सोडू शकताय। तुम्हाला एकदा जर प्रॅक्टिस झाली, तुम्ही नवीन करत असाल तर एकदा दोनदा केले तर नक्कीच परत छान जमतात। अगदी सुरुवात या पद्धतीने केले तर पहिल्या वेळेस केल्यावर पण तुमचे बिघडणार नाहीत। आता थोडासा गॅस मीडियम करून मी ह्याच्यावरती झाकण घातलेलं आहे आणि थोड्या वेळानंतर काढल्यानंतर तुम्ही बघू शकताय किती छान सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि आपल्या तव्याला देखील हे घावण चिकटलेलं नाहीये। तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजून ह्याला मस्त शेकून घ्यायचं, त्याच्यामुळे जरा थोडासा त्याला खरपूसपणा येतो। तुम्ही बघू शकताय खूप सुंदर अशी जाळी पडलेली आहे। तवा जर आपण थंड तव्यावरती किंवा कमी गॅसवरती जर तुम्ही सोडलं तर ते तुमच्या तव्याला चिकटून बसतील, त्याला जाळी व्यवस्थित पडणार नाही। गरम तव्यावर तुम्ही सोडले हे मिश्रण की छान जाळी पडते। तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असं मस्त पांढरं शुभ्र असं हे घावण आपलं तयार झालेलं आहे। पटकन होतं। आता याच पद्धतीने मी बाकीचे सगळे घावण तयार करून घेते। थोडंसं तेल सोडायचं आणि गॅस तुम्ही बघू शकता माझा फुल आहे गॅस। हीच सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे। तुम्ही गॅस कमी करून जर ते सोडलं तर व्यवस्थित जाळीही पडत नाही आणि तव्याचं लवकर ते निघत नाही। आणि प्रत्येक वेळेस असं पातेल्यातलं मिश्रण जे आहे छान हलवून खाली तळापासून हलवून ते घ्यायचं आहे। त्याच्या तळाला हे पीठ जाऊन बसतं, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस ते छान हलवूनच घ्यायचंय। तुम्ही बघू शकता, तुम्ही अगदी कसंही सोडू शकताय आणि फुलपात्राने सोडायला सोपं जातं। जिथं तुम्हाला जागा अशी रिकामी दिसेल तिथं थोडं थोडं असं घालून घ्यायचं आहे आणि तव्याच्या कडेने घालायचं, एवढं लक्षात ठेवायचं, बिघडत नाहीत आपले आणि जाडही होत नाहीत। थोडीशी वाफवून घ्यायची असे। ह्या तुम्ही मुलांच्या डब्याला हे घावण देऊ शकता। सकाळच्या नाश्त्याची देखील ही छान अशी रेसिपी आहे, पटकन होते आणि एकदा आपलं पीठ घरात मध्ये दळलेलं असलं की ते घेतलं आणि ह्याला भिजवत बसायची पण काही गरज नसते। आपण लगेच पीठ भिजवलं की करायला घ्यायला येतात। हे पहा, तुम्ही बघू शकता मस्त असं खरपूस रंगावरती हे भाजलंय आहे। खूप छान जाळी पडते याला ह्या पद्धतीने जर तुम्ही केलात तर। हे अशाच प्रकारे मी सगळे करते। खूप मस्त आणि पातळ झालेलं आहे, तुम्हाला लक्षात येईल। या असं हे पीठ सारखं हलवायचं, प्रत्येक घावण टाकायच्या वेळेस खाली तळापासून पीठ हलवूनच फुलपात्रात घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे। बघा कशी मस्त जाळी पडायला लागलेली आहे। आणि ह्याच्यात मी आता काय केलंय, आणखीन एक दुसरा एक नवीन दाखवते मला। एक पावभाजी मसाला किंवा तुम्हाला आवडत असेल तर सांबार मसाला थोडासा वरतून मी टाकलेला आहे आणि त्याला झाकून ठेवलेला आहे, थोडी वेगळी टेस्ट यावी, छान लागावं म्हणून। दोन्ही बाजूने मस्त ह्याला शेकून घ्यायले। मस्त जाळीदार असे झालेले आहेत हे आणि ह्या मसाल्यामुळे ह्याला एक छान चव येते। याच्यात वरतून तुम्ही कांदा टोमॅटो कट करून बारीक घालून तसेही हे घावण करू शकता, छान होत आहेत। मस्त असे हे घावण आता मी सगळे करून घेते। हे पहा, माझे सगळे घावण छान मस्त पांढऱ्या शुभ्र रंगावर तयार झालेले आहेत। खूप छान जाळी पडलेली आहे, एकदम पातळ कागदासारखे झालेले आहेत। हे आता मस्त लुसलुशीत घावण आणि याच्यासोबत चमचमीत अशी ही मस्त हिरव्या मिरचीचं वाटण घालून केलेली बटाट्याची भाजी। याच्यासोबत तुम्ही एखादी आवडीची चटणी देखील करू शकताय। एकदम साधा बेत आहे। माझी ही रेसिपी आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा।